हे बघा तो भाचा आहे तो पलीकडला तो येईल चिडवायला कोमल टोमल म्हणून आणि ही खिच विचारायला लागली मला त्याची खिच काय त्याची खिच काय मी नाही सांगत बाबा मला नाही माहित नाथाला विचार सांग त्याची खिच काय आली का लक्षात नाही ना काय म्हणली होती भोसडीच्या मग काय भोकण्या भंगरी असेल भंगरी भंगरी मग काय फेंडरी असेल फेंडरी नाही फेंडरीची ती मम्मी म्हणते त्याला मोबाईल मध्ये टाईप करून सांगायची तुम्ही हा नाथा फोन कर लाव फोन द्या खूप चार्जिंग आहे आईनं केली आता पासवर्ड दाखवू नको कोणाला पासवर्ड लपून ठेव मस्त लगे नाथा फोन लावायला एवढी मेहनत करत तर मी सांगू का गिरी नाथा सांगणार ती सांगणार कोमल मध्ये बाबा एवढी कोमल किती कोमल आहे नाही का नाजूक नाता काय सांगतोय पण नाता जीव जाईल ना याला थोडी माहिती तू इथं म्हणून ते गप्पी विचारल्यावर सांगणारच तुझ्या आता मेसेज करतो त्याला मेसेज कधी बघेल फोन लावला त्याच्या भावाला म्हणजे माझ्या भाच्याला आणि याची खिच विचाराली काय खिच येते त्याची खिच काय आता मला माहिती पण मी सांगता येत नाही चला काय करतो रे दादा खीच सांगू नको दुःख आहे माझा दुःख आहे दुःख आहे माझा याची सांगू का मी तूही सांगू का तूही सांगू मग शांत बस हे बघ सांगू नको म्हणते सांगू नको म्हणते अरे सांग ना सांग फक्त तू सांग मला फक्त अरे नाही ही नाही सांगणार ही त्याच्याकडून बोलते आता बोलते अरे नको उचलू छान आहे बाबा कोणा फोन उचलला हेच उचललाय फोन लावलाय त्याला सांगू नको मै चिड म्हणून चिड सांगू नको म्हणून फोन लावलाय हे बघा पण नाही काय नाही मेला तू जर चिड सांगितली याची की मेला तू कशी खिजायली बघा हे बी म्हणायले बघ हे बी म्हणायले बघा रे बापा बाबा म्हणा कोमल चाल मला हे आणून दे चाबी आणून दे मला जायचं हे बघा डखळ लागला पैसे घ्यायला लगेच मोरी द्या नाही डखळ हे बघा हे डखळ आहे आमच्या घरी हे बघा गुस्सेवाली आता लय राग आला तिकडे वाट बघून दमली कशी बघायली बघा पोरगी घे एवढ्या वेळ वाट बघितली तिकडे जाऊन कधी येतात आले ना आखरी बघायला आली वापस चला डेंजर सर्वात डेंजर रे नानी बाप रे अरे दादा रे अरे मम्मी रे डेंजर कशी डोळे पाहिले का खतरनाक कसे भयानक ओ बापू मोबाईल हा ज्ञाना बापरे मा कोण होतं काय करणार आता मल मारती वाटते आता संध्याकाळी बहुतेक दबके पडतात नाही ए चायना हे बघ चमक 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 चमचम खायला घेऊन जा बरं हे गाव बस ना की भीक मागे आ गए लगेच दुकान दिसलं नाही की भीक मागणं चालू केली हे अरे मग मागता कशाला पैसे नाही हा एक भिकारी दुसरे भिकारी के पास मग मल घे खायला
घ्यायचं मग कोणाला देत असती चाल दे चाल घे मग मला घे काहीतरी मला का मी नाही म्हणत तू नाही तुला नाही डखळायला एवढा खळाय आमच्या घरातलं याला नाही डखळायला मुलांना बिस्किट घ्यायची 10 रुपये ते तुरतुरी आहे मी लय काळा झालो प्यालम लबडी प्यालम लबडी चॉकलेट घेतले पैसे यायचे पण संपले चल बाई बघितलं का 5ची चॉकलेट घेतली आणि पैसे माझ्याकडून घ्यायचे म्हणजे हां एक बिस्किट पुडा द्या आणि एक फेरन लावली प्यालम लबडी 1 रुपया आबा 2 रुपयाचा आहे देऊ नाही बाई चपोरीसाठी माझ्यासाठी मी थोडी घे मग 2 रुपयाचं लावले रुपये चॉकलेट घे आपल्याला ते पण यांना द्या पैसे यांच्याकडून घ्यायचे लाल पाहिजे ती गुलाबी पाहिजे बापू ते चॉकलेट घे आपल्याला चॉकलेट घे आपल्याला कोणतं खाणार नाही मला बिस्किट नका मी जेवलो आपण परेशान करू नका आपण बोलतीन बरं कान सोडा टाका पाव आता एक एकच घे सगळे एक एकच घे सगळ्यांना कंजूस कंजूस म्हणू एवढं लुटतात लय भयानक लुटतात माहिती का नुसतं म्हणतात कंजूस घेताय का बरोबर एकदम सारखंच आहे अरे तिथं काही एक दिन खडी जास्त न कमी होईल ते सगळं असं बरोबर नसतं मसाला कमी ओ बापू मी का डुक्कर आहे का फुट्टी वाढायला लागली माझी ती म्हणजे वट ही बघा कशी करायली खुनवायला लागली मला की भाषेला घेऊन देऊ नका पैसे खर्च व्हायले आपले म्हणून आम्ही आयुष्यात पण असं म्हणणार नाही चला चला आता पडलेलेच आहेत अजून काय पडणार आहे पैसे द्या किती झाले बघा मोजा पट्टी 10 5 15 20 16 17 18 रुपये म्हणा पैसे नाहीत म्हणा पैसे नाही तर पहिलेच का भूर चालवली कोण चालवली भूर आपली बर बर किती भारी म्हणतात चकना घे चकना दारू पिती काय माझ्या माघारी दारू पिती काय माझ्या माघारी चकना चकना म्हणायची ते काय विचारतात ते बघा दारू पिती काय माझ्या माघारी चकना चकना म्हणायची खरंच पिती इंग्लिश बापा इंग्लिशची स्पेलिंग सांग बरं इंग्लिशची स्पेलिंग सांग बरं ती सांगू दे ना ती सांगू दे इंग्लिशची स्पेलिंग सांग ना एकदा इंग्लिश स्पेल चाल लाल परी तरी म्हणायची गाडी आण रे इकडे चाल जाऊ दे आम्हाला ड्युटीला जायचंय रेनकोट घेऊन यायचं काय येईन खर्चले मग 20 रुपये केलं मला गरीब अजून कंजूस काय आता तुमचं रोजच खर्च करता तुम्ही तुमचं काय मग रोज इथंच पडेल आहे ना घ्या रोज इथंच पडलेली उषा मम्मीच्या घरी हो नाही तर काय मग कसं असं असं धरू का मग असं किस कलर की चड्डी पहने हो नाही नाही तो हिरवी पहिनी आपला कोणी पैसे पहिनी आहे चॉकलेटी कोण चॉकलेटी कोण घालतंय सांगा बरं कुछ भी बोलते हो चला मला रेनकोट घालूनच जावं लागतं वाटतं हे बघा मी हे बोलत नव्हते मी हे विचारलंच नव्हतं स्वतःच्या मनाने काही पण टाकतंय तो माझ्या कानात सांगितलं होतं बिलकुल नाही मी ही गोष्ट बोललेच बिलकुल नाही नव्हते काय बिलकुल इथं ऐकलंय मी बिलकुल नाही मला